नमस्कार मित्रांनो, प्रॉपर्टी विषयीच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. घर घेण्याचा निर्णय घेताना बँकेचा ईएमआय हा एक मोठा घटक असतो, पण होम लोन घेताना नेहमी एक मोठी अडचण येते, ती म्हणजे व्याजदरातील बदल. भविष्यात बँकेचे रेट वाढले तर आपला हप्ता वाढतो, आणि जर आपण आधीच एकच रेट ठरवून घेतला आणि नंतर रेट कमी झाले तर आपल्याला त्या कमी झालेल्या दराचा लाभ मिळत नाही. मग अशा वेळी घर खरेदी करणाऱ्या ग्राहकाने नेमका कोणता निर्णय घ्यावा? तुमच्या याच प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी कोटक महिंद्रा बँकेने नुकतंच एक नवीन आणि भन्नाट फीचर लॉन्च केलं आहे, हायब्रिड होम लोन. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर समजून घेणार आहोत की हे हायब्रिड होम लोन नेमकं काय आहे, त्याचे फायदे तोटे काय आहेत, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे लोन खरंच तुमच्या फायद्याचं आहे का, की यात काही जोखीम आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण होम लोन घेतानाची एक छोटीशी चूक तुमची मोठी डोकेदुखी ठरू शकते. मित्रांनो, बँकेकडून साधारणपणे दोन प्रकारची होम लोन्स मिळतात, फ्लोटिंग रेट आणि फिक्स्ड रेट. पण कोटक बँकेचे हे हायब्रिड होम लोन या दोन्हीचा संगम आहे. या लोनचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये तुम्ही तुमची ईएमआय आणि तुमचा व्याजदर सुरुवातीच्या काही वर्षांसाठी लॉक करू शकता. बँकेने यासाठी 3 भन्नाट पर्याय दिले आहेत. पहिला 39 महिन्यांसाठी, दुसरा 52 महिन्यांसाठी, तिसरा 65 महिन्यांसाठी. म्हणजे तुम्ही 65 महिन्यांचा पर्याय निवडला तर पुढील 65 महिने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने त्यांचा रेपो रेट कितीही वाढवला तरी तुमचा ईएमआय मध्ये 1 रुपयांचाही बदल होणार नाही. तुमचा ईएमआय एकदम फिक्स राहील. पण एक लक्षात ठेवा, हे पूर्ण काळासाठी फिक्स्ड रेट लोन राहत नाही. याला हायब्रिड लोन का म्हणतात? कारण तुमचा निवडलेला लॉक इन पिरियड संपल्यानंतर तुमचे लोन आपोआप फ्लोटिंग रेटमध्ये रूपांतरित होईल. म्हणजेच त्यानंतर बँकेच्या आणि आरबीआयच्या चालू व्याजदरानुसार तुमचा ईएमआय कमी किंवा जास्त होऊ शकतो. आता बघूया याचा नेमका फायदा काय. बँकेने सध्या सुरुवातीचा व्याजदर 7.6% आसपास ठेवला आहे. जेव्हा आपण नवीन घर घेतो तेव्हा घराची रजिस्ट्री, इंटेरियर, फर्निचर आणि शिफ्टिंग असे अनेक सुरुवातीचे खर्च असतात. अशा वेळी जर तुम्हाला हे आधीच माहिती असेल की पुढची 3 ते 5 वर्ष माझा ईएमआय अजिबात बदलणार नाही, तर कुटुंबाचं फायनान्शियल प्लॅनिंग आणि बजेट सांभाळणं खूपच सोपं जातं. दुसरं म्हणजे जर तुम्हाला वाटत असेल की येणाऱ्या काळात बँकांचं व्याजदर वाढण्याची शक्यता आहे, तर हे लोन फायदेशीर ठरू शकतं. कारण मार्केटमध्ये व्याजदर वाढले तरी सुरुवातीच्या काळात तुम्हाला त्याचा फटका बसणार नाही. कोणताही आर्थिक निर्णय घेण्यापूर्वी त्याच्या दोन्ही बाजू समजून घेणं आवश्यक आहे. या लोनचे काही फायदे आहेत तर काही तोटे देखील आहेत, जे तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. पहिली गोष्ट म्हणजे जर तुम्ही तुमचा ईएमआय 65 महिन्यांसाठी लॉक केला आणि अचानक रिझर्व्ह बँकेने व्याजदर कमी केले तर तुम्हाला त्या कमी झालेल्या व्याजदराचा लाभ मिळणार नाही. तुम्हाला तुमच्या फिक्स केलेल्या जुन्या दरानेच ईएमआय भरावा लागेल. दुसरी गोष्ट, तुमची 65 महिन्यांची मुदत संपल्यानंतर जेव्हा लोन फ्लोटिंग रेटमध्ये जाईल आणि त्यावेळी जर मार्केटमध्ये व्याजदर जास्त असतील तर तुमचा ईएमआय वाढू शकतो. तिसरा मुद्दा, साधारण फ्लोटिंग लोनच्या तुलनेत बँक या हायब्रिड लोनच्या लॉक इन पिरियडमध्ये तुमच्याकडून थोडा जास्त व्याजदर आकारू शकते. त्यामुळे केवळ ईएमआय स्थिर राहतोय म्हणून लगेच निर्णय घेऊ नका. संपूर्ण कॅल्क्युलेशन नक्की करा. जर तुम्ही हे कोटक बँकेचे हायब्रिड लोन घेण्याचा विचार करत असाल तर प्रक्रिया पूर्ण करण्यापूर्वी बँकेला हे 4 महत्वाचे प्रश्न नक्की विचारा. पहिला प्रश्न, 39, 52 आणि 65 महिन्यांच्या पर्यायांसाठी वेगवेगळे व्याजदर नेमके किती आहेत? दुसरा प्रश्न, हा फिक्स्ड लॉक इन पिरियड संपल्यानंतर नवीन फ्लोटिंग व्याजदर कोणत्या फॉर्म्युल्यानुसार ठरवला जाईल? तिसरा प्रश्न, या लॉक इन काळात जर मला लोनचं प्रीपेमेंट किंवा पार्ट पेमेंट करायचं असेल तर त्यावर काही चार्जेस लागतील का? आणि चौथा महत्वाचा प्रश्न, प्रोसेसिंग फी आणि इतर चार्जेस किती आहेत? थोडक्यात सांगायचं तर मित्रांनो, जर तुम्हाला सुरुवातीची 5 वर्ष ईएमआय मध्ये कोणताही बदल नको असेल आणि बजेट फिक्स ठेवायचं असेल तर हे हायब्रिड होम लोन नक्कीच एक चांगला पर्याय आहे. पण जर तुम्हाला वाटतंय की भविष्यात व्याजदर कमी होतील तर नेहमीच्या फ्लोटिंग रेट लोन सोबत राहणे अधिक फायद्याचे ठरेल. तुम्हाला या हायब्रिड लोन बाबत काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि प्रॉपर्टी संदर्भातल्या महत्त्वाच्या अपडेटसाठी आपल्या या प्रॉपर्टी विशेष या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचे बटन नक्की दाबा. धन्यवाद.